परत एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. जे आम्हाला टी व्ही चॅनल, मोबाईल चॅनलवर पाहत आहे, आपल्याबद्दल देखील आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवाचं वचन एवढं पॉवरफुल आहे ना चर्च, आणि देवाच्या वचनात एवढी ताकद आहे ना, हे वचन सगळं हे बदलून टाकतं. 2 दिवसापूर्वी मला पुण्याहून एक फोन आला. एका बहिणीने यूट्यूबवर आपला संदेश ऐकला आणि त्या संदेशामध्ये मी अश्रूंची प्रार्थना हा विषय हाताळला होता, की प्रार्थनेत अश्रू असणं किती गरजेचं आहे. आणि पास्टर दीपक थोरात या यूट्यूब चॅनलवर आपण तो त्या ठिकाणी अपलोड केला होता. या बहिणीने तो संदेश ऐकला आणि मला फोन केला आणि म्हणे, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. रस्त्याचं नाव सांगा. त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं, ठिकाण सांगितलं. म्हटलं कशासाठी प्रार्थना करू? प्रिय पाळक साहेब, मी माझं सगळं जीवन कुटुंबाला दिलं म्हणे, मी सर्वस्व त्यागलं म्हणे. आज ना माझ्या नवऱ्याला माझी किंमत आहे, ना माझ्या लेकरांना माझी किंमत आहे, माझी किंमत कोणालाच नाही म्हणे पाळक साहेब. 2 वर्ष झाले मी प्रार्थना करत आहे आणि अशी वेळ आली की मी प्रार्थना आता करणं बंद करणार. तो मोबाईल चेक करत होते, तिथं तुमचा संदेश आला म्हणे की प्रार्थना थांबू नका, प्रार्थना ऐकल्या जातात. हे आहे देवाचं वचन, जे तुमच्या अश्रूंमध्ये, निराशामध्ये, आनंदामध्ये, दुःखामध्ये, समस्येमध्ये कार्य करतं. आमेन. आणि आज तेच वचन या कोपरगाव शहरामध्ये या दुपारच्या वेळेला आपल्या दिशेने येत आहे. आपण तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? बरं, आज या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत याचं प्रमुख कारण आहे, देवाने या मंडळीमध्ये फार मोठा उपकार केलेला आहे. आणि म्हणून मी पुढील काही वेळ उपकार स्मरणाची प्रार्थना, उपकार स्तुतीची प्रार्थना आपण खूप वेळ ऐकलं असेल, पण उपकार स्मरणाची प्रार्थना किंवा देवाचं उपकार स्मरण करणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे, या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. यावेळेस आपण आपल्याकडे जर पवित्र शास्त्रातील स्तोत्र 107 याचं 1 आणि 2 वचन जे आहे ते वाचणार आहोत. आणि मग आपण उपकार स्मरण आणि या उपकार स्मरणात ठेवायची प्रार्थना, करायची प्रार्थना याकडे जाणार आहोत. स्तोत्र 107 1 आणि 2. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. बोला, परमेश्वर कसा आहे? चांगला. परमेश्वर चांगला आहे. पुढे, आणि त्याची दया सनातन आहे. आणि त्याची दया सनातन. म्हणा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया आपले हात वर करून म्हणा, त्याची दया सनातन त्याची आहे. दया उंच स्वराने म्हणा, तो चांगला आहे. तो चांगला आहे. म्हणा, परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. 2 वचन. परमेश्वराने उद्धारलेले जण असे म्हणतात. परमेश्वराने ज्यांना वाचवलंय, परमेश्वराने ज्यांना सहाय्य केलंय, परमेश्वराने ज्यांचा उद्धार केलाय, परमेश्वराने ज्यांच्या जीवनात उपकार केले, ते काय म्हणत? कारण त्याने शत्रूच्या तावडीतून, त्यांना शत्रूच्या तावडीतून, आजाराच्या तावडीतून, व्यसनाच्या तावडीतून, आत्महत्येच्या तावडीतून, गरिबीच्या तावडीतून, संकटाच्या तावडीतून, समस्येच्या तावडीतून, अश्रूच्या तावडीतून, हर एक प्रकारच्या वादळाच्या तावडीतून त्याने त्यांना मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं उपकार स्मरण करा. तो चांगला आहे, तो सोडवणार आहे, तो वाचवणार आहे, तो सहाय्य करणार आहे, तो अश्रू पुसणार आहे, तो आरोग्य देणार आहे, तो आमच्या लढाया लढणार आहे, तो आमचं जीवन बदलणार आहे, आणि तो आम्हाला अशक्य गोष्टींमधून शक्य तिकडे घेऊन जाणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याचं उपकार स्मरण करा, कारण तो जो आहे ना, तो चांगला आहे. आणि त्याचं चांगुलपण हे दाखवतं की तो तुम्हाला सोडवतो, तो तुम्हाला वाचवतो, तो तुम्हाला चांगला जावई देतो, तो तुम्हाला चांगली सून देतो, तुम्हाला चांगले घरं देतो, तुम्हाला चांगल्या नोकऱ्या देतो, तुम्हाला चांगलं आरोग्य देतो ना, तुम्हाला तो संध्या देतो, तुम्हाला तो क्षमा करतो. आणि इतकंच नाही, जर तुम्ही इंग्लिश बायबल वाचलं, NIV व्हर्जन, त्या ठिकाणी असं म्हटलं की त्याने तुमची स्टोरी तयार केलेली आहे, त्याने तुमची कथा तयार केलेली आहे, त्याने तुमचा विषय तयार केलेला आहे, त्याने तुमची गाथा तयार केलेली आहे. बोला येशू मसीह की. मी ज्या प्रियजनांशी बोलत आहे, ज्या बहिणींशी, भावांशी मी बोलत आहे, मला आपल्या प्रत्येकाबद्दल सांगू द्या, तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे, तो तुमच्याबद्दल खूप चांगला आहे. त्याने तुमची
दैन्यावस्थेत आठवण केलेली आहे, त्याने तुमची संकटात आठवण केलेली आहे, जिथं तुम्हाला कोणीच मदत करणारं नव्हतं, जिथं तुम्ही एकटे पडले होते, जिथं सगळं संपलं असं वाटत होतं, जिथं असं वाटत होतं की आता कसं करायचं, त्या ठिकाणी तो धावून आला, त्याने तुमचा हात धरला, शत्रूला हाकलून लावलं, शत्रूला हुसकून लावलं आणि शत्रूच्या देखत तुम्हाला ताट वाढलेला आहे, शत्रूच्या देखत तुमचा पात्र काठोकाठ भरायला लावलेला आहे, शत्रूच्या देखत तुम्हाला विजय दिलेला आहे. आणि म्हणून प्रियजन हो, त्याचे उपकार कधीच विसरू नका. मनुष्य म्हणून जीवन जगत असताना देवाच्या आमच्या प्रत्येकावर असंख्य उपकार आहेत, अगणित उपकार आहेत. ते जर आम्ही मोजू लागलो ना, आजपासून जर तुम्ही सुरुवात केली आणि कबरे जाईपर्यंत जरी मोजले तरी त्याचे उपकार तुमच्याकडून मोजता मोजता संपणार नाही, तुमचं आयुष्य संपून जाईल. जर कधी निवांत बसला आणि त्याचा एक एक उपकार जर तुम्ही आठवला ना, तुमच्या डोळ्यातून अश्रू पडायला सुरू होतील. जर त्याचा एक एक उपकार तुम्ही आठवला ना, तुमचं हृदय उल्हासित होईल, तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला लागाल. ओ, तुम्ही त्यासमोर उपडे पडाल. तुम्हाला असं होईल की मी कधी त्याची प्रार्थना करेल, तुम्हाला असं होईल की मी कधी मंडळी साक्ष देईल. का? कारण इतके उपकार माझ्या शब्दात नाहीये. मी जर मिलियन म्हटलो तरी थोडे ठरतील, मी जर बिलियन म्हटलो तरी थोडे ठरतील, मी जर ट्रिलियन म्हटलो माझे आकडे कमी पडतील, तुमच्या मोजण्याचे कॅल्क्युलेटर कमी पडतील, पण देवाचे उपकार कधी संपणार नाही, त्याची दया कधी संपणार नाही, त्याची मर्जी कधी संपणार नाही. इतका तो चांगला परमेश्वर आहे. सोपे सोपे उदाहरणं जर द्यायचे तर तुमच्या पोटामध्ये जे रोज अन्न जाते ते पुरवणारा देव बाप आहे. आम्ही उत्तम पदार्थाने तृप्त झालेलो आहोत. आमच्या शरीरावर जे कपडे आहेत ना, ते देवाने केलेले उपकार आहेत. इतकंच नाही, जे आम्हाला घरं मिळाले आहेत, काही ना एक असेल, काही ना दोन असेल, काही भाड्याच्या घरात असतील, पण फुटपाथवर तर नाही ना, रोडवर तर नाही ना. कधी वेळ काढा, मी माझ्या पत्नीला घेऊन, लेकरांना घेऊन नेहमी फिरायला जात असतो जेवण झाल्यावर, आणि आजूला बाजूला पाहतो कितीतरी लोक बेघर आहेत, रोडवर झोपलेले आहेत, गायांमध्ये झोपलेले आहेत. पाऊस आला तरी तिथंच पडू नये, मच्छर चावताय तरी तिथंच पडू नये, उपाशी तरी तिथंच पडू नये, पण देवाने त्याच्या लेकरांवर मेहर नजर केलेली आहे. देवाने त्याच्या लेकरांची काळजी घेतलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा हा तो गौरवाने पूर्ण करत आलेला आहे. तुमची रोजची भाकर हा तो तुम्हाला देत आलेला आहे. का मी आपल्याला हे सांगत आहे? ही माझ्या देवाची आपल्या सगळ्यांसाठी दया आहे की तो आमची खूप काळजी घेतो. आमच्या आई वडिलांपेक्षा जास्त, आमीन म्हणा, आमच्या सोक्यांपेक्षा जास्त तो आमची काळजी घेतलेला आहे. जर मी स्तोत्र 116 आणि वचन 17 वाचलं तर त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की मी परमेश्वराच्या उपकाराचं स्मरण करेल आणि त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी अर्पण करेल. मी परमेश्वराने जे केलेले उपकार आहे त्याची आठवण करेल. आणि आजचा हा जो दिवस आहे ना, ही जी प्रार्थना आहे ना, काही मागण्याची प्रार्थना नाहीये. ही जी प्रार्थना आहे ना, काही देवाकडे डिमांड करण्याची प्रार्थना नाहीये. ही प्रार्थना फक्त देवाला धन्यवाद द्यायची प्रार्थना आहे. ही जी प्रार्थना आहे परमेश्वराचं स्मरण करण्याची प्रार्थना आहे. ही जी प्रार्थना आहे ना, देवाने मला काय काय पुरवलंय, देवाने माझ्या जीवनात कसा मोठा चमत्कार केलाय, देवाने माझ्या गरजा कशा पूर्ण केल्या, देवाने मला कसं सांभाळलंय आणि देवाने माझी आतापर्यंत कशी काळजी घेतली, त्याची आठवण करण्याची प्रार्थना आहे, त्याचं स्मरण करण्याची प्रार्थना आहे, त्याला ते अर्पण देण्याची प्रार्थना आहे आणि त्याचे आभार मानण्याची प्रार्थना आहे. मला धन्यवाद येशू. आपले दोन्ही हात बंद करून मला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, बोला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ज्यावेळेस ही प्रार्थना सभा, ही मीटिंग ठरली कोपरगाव या ठिकाणी, या प्रियजनाने एक पॉम्पलेट तयार केलं आणि मला पाठवून दिलं. जसं ते पॉम्पलेट आलं, त्या पॉम्पलेटवर एक सुंदर वचन होतं आणि मी तयारी करत असताना किंवा मी या विषयावर बोलत असताना त्याच वचनाला, त्याच अध्यायाला मी जास्त आतमध्ये घेऊन जाणार होतो. स्तोत्र 116 आणि त्याचं वचन 8 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं, त्याने आमचे पावलं ठेचण्यापासून, आमचे डोळे अश्रूपासून आणि आमचा जीव मरणापासून रक्षलेला आहे. वाचा. आणि चर्च, मी आपल्याला का सांगतो, कधी कधी हा वेळ काढा. मी तर आपल्या प्रत्येकाला उत्तेजन देईल, आपल्या प्रत्येकाला सांगेल, इतर प्रार्थना करण्यापेक्षा, इतर प्रार्थनेकडे लक्ष देण्यापेक्षा जास्तीत जास्त आभार प्रदर्शनाच्या प्रार्थना, उपकार स्तुतीच्या प्रार्थना, देवाचं गौरव करण्याच्या प्रार्थना, देवाची आठवण करण्याच्या प्रार्थना, देवाच्या पायाजवळ बसण्याच्या प्रार्थना, उपकार स्मरणाच्या प्रार्थना प्रत्येक कुटुंबात झाल्या पाहिजे, प्रत्येक मंडळी झाल्या पाहिजे, प्रत्येक घराघरात झाल्या पाहिजे. कारण जेव्हा मी उपकार स्तुती करतो, देवाचं मन प्रसन्न होतं. वाचा.
जीव तू माझा जीव मरणापासून माझे डोळे अश्रू आणि माझे डोळे अश्रूपासून माझे पाय आणि माझे पाय ठेचण्यापासून वाचवलेले आहे. आणि म्हणून मी तुझं उपकार स्मरण करेल, म्हणून मी तुझे आभार मानेल आणि म्हणून मी तुझी आठवण करेल. मनुष्य जीवन जगत असताना बऱ्याच वेळा धावपळीच्या जगामध्ये आमच्याकडे देवाची आठवण करायला वेळ नसतो, आमच्याकडे प्रार्थना करायला वेळ नसतो, चर्चला यायला वेळ नसतो, देवाचं वचन वाचायला वेळ नसतो. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाचे उपकार आठवायला लागतो, जसं आम्ही उपकार स्तुती करायला लागतो, जसं आम्ही उपकार स्मरण करायला लागतो, मला आपल्याला सांगू द्या प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की मी जो जिवंत आहे ना, हा त्याचा सगळ्यात मोठा उपकार आहे. माझ्या नाकपुढे श्वास आहे ना, हा त्याचा सगळ्यात मोठा उपकार आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रियजन या जगातून निघून गेले. आजही त्यांच्यासाठी आपलं मन तुटतं, पण त्यात तुम्ही नाहीये, त्याच्यात तुम्ही नाहीये. अनेक प्रियजन आपल्या अवतीभोवती अचानक न्यूज येते ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये ते गतप्राण झाले. अनेकांच्या न्यूज येत आहे कॅन्सर झाला आहे, डिटेक्ट झाला आहे, 3रं स्टेज आहे आणि केमो घेता घेता ते निघून गेले. अनेकांच्या न्यूज येत आहे पॅरालिसिस झाला आहे, मला जावं लागतं प्रार्थना करायला हॉस्पिटलमध्ये. अनेकांच्या न्यूज येत आहे मेंदूत गाठी सापडल्यात. अनेकांच्या न्यूज येत आहे चालता बोलता मूक गेलं म्हणजे जीभ बंद झाली, बोलणं बंद झालं. अनेकांच्या न्यूज येतात डोळे आहे सगळं ओके, नजरच गेली. वेगवेगळ्या न्यूज येत असतात, पण देव तुमच्यावर खुश आहे, देव तुमच्याबद्दल समाधानी आहे आणि देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि मग त्याचे उपकार जे आहेत ना ते कधीच विसरू नका. आजार आल्यावर आभार नका म्हणू, आजारात असा किंवा नसा आभार माना. हो, मी आपल्याला उत्तेजन देतो देवाचा दास या नात्याने. तुम्ही जर जिवंत आहात, तुमचे पावलं जर स्थिर आहे आणि तुमच्या डोळ्यात जर अश्रू नाहीये ना, तर तुम्ही जास्त देवाला धन्यवाद द्या, तुम्ही जास्त देवाचे आभार माना आणि त्याचं गौरव आणि गौरव आणि गौरव करत राहा. स्तोत्र 103 आणि वचन 2 मध्ये दावीद म्हणतो त्याचे उपकार विसरू नको, त्याचे उपकार विसरू नको. आज या जगामध्ये अनेक लोक आहेत, येशूकडे येतील, येशूचा अनुभव घेतील, येशूकडून आरोग्य घेतील, येशूकडून चमत्कार घेतील, येशूकडून आशीर्वाद घेतील, येशूकडून लग्नाचे आशीर्वाद घेतील, येशूकडून घराचे आशीर्वाद घेतील, येशूकडून लेकराचे आशीर्वाद घेतील, येशूकडून वाटेलचे आशीर्वाद घेतील, पण उपकार मानायला पुढे येणार नाही, आभार मानायला पुढे येणार नाही. फक्त देवा मला दे दे दे, परंतु एकदाही देवाला द्यायला पुढे येणार नाही. देवाला काय तुमचा पैसा पाहिजे, देवाला काय तुमचं घर पाहिजे, देवाला तुमचं काहीच नकोय. तुम्ही त्याला काय देणार? तुम्ही आणि मी या जगात उघडे आलो उघडे आणि उघडे जाणार आहे. जे काही आमच्या जवळ आहे ते मला येशूने दिलेलं आहे. म्हणा जे काही माझ्या जवळ आहे. बोला तुम्ही सांगा कोणी दिलंय? हा नवरा कोणी दिला? येशूने. ही बायको कोणी दिली? येशूने. आज हा पाळक जो वचन सांगतो कोणी दिला? येशूने. आणि हे ऐकणारे कोणी दिले? येशूने. ही युट्यूब कोणी दिली? जोरात सगळं येशूमुळे. हे जे हृदय आहे ना, हे हृदय नेहमी येशूसाठी धडधड धडधड झालं पाहिजे आणि या हृदयातून हेच शब्द बाहेर पडले पाहिजे, या हृदयातून हेच गीत बाहेर पडले पाहिजे. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. बोलो यीशु मसीह की जय. ज्या हृदयात देवाला धन्यवाद ना, ते हृदय देवाच्या मनातलं हृदय आहे. ज्या मंडळी देवाला धन्यवाद ना, ती मंडळी देवाच्या मनातली मंडळी जी आहे. ज्या पती पत्नीच्या प्रार्थनेत आणि संसारात देवाला धन्यवाद ना, ते पती पत्नी देवाच्या मर्जीतले आहेत. ज्या लेकरांच्या जीवनात देवाला धन्यवाद, ते लेकरं देवाच्या मर्जीतले आहेत. ज्या व्यवसायात देवाला धन्यवाद, ज्या प्रवासात देवाला धन्यवाद, ज्या आजारात देवाला धन्यवाद, ज्या वादळात देवाला धन्यवाद, दुःखात धन्यवाद, त्रासात धन्यवाद, समस्येत धन्यवाद, निराशेत धन्यवाद, आरोग्यात धन्यवाद, आनंदात धन्यवाद, श्रीमंतीत धन्यवाद. जिथं कुठं संधी मिळते हो त्याला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद म्हणत राहा. सुखात धन्यवाद म्हणा, दुःखात धन्यवाद म्हणा, प्रत्येक स्थितीमध्ये त्याचा धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद करत राहा. उपकार स्तुती म्हणजे काय? उपकार स्मरण म्हणजे काय? त्याने ज्या गोष्टी माझ्यासाठी केल्या, त्याने ज्या गोष्टी माझ्या कुटुंबासाठी केल्या आणि त्याने ज्या गोष्टी माझ्या सेवेत केल्या, माझ्या प्रत्येक गोष्टीत केल्या, त्या आठवायच्या चर्च, त्या राईट डाऊन करायच्या आहे. नेव्हर फॉरगेट टू काउंट युअर ब्लेसिंग्स. कधीच विसरू नका की देवाने तुम्हाला किती आशीर्वाद दिलेले. कधी जर वेळ मिळाला तर एक अशी वही घ्या, पेन घ्या आणि लिहून काढा. लिहिता लिहिता हात थकेल पण देवाच्या उपकारात संपणार नाहीत. लिहिता लिहिता डायरी भरून जाईल पण देवाचे उपकार थांबणार नाही. एवढे उपकार त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केले. आमेन म्हणाल का? इतके उपकार करत आला, इतके उपकार करत आलाय. आईच्या उदरापासून आतापर्यंत फक्त उपकारच येतो. तुम्ही ज्यावेळेस आईच्या उदरात घडत होते, आई नव्हती घडवत, सायन्स नव्हतं घडवत,
निसर्ग नव्हता घडवत. बायबल देवाचं वचन सांगतं की देव आम्हाला घडवणार आहे आणि आईच्या उदरापासून आतापर्यंत तोच आमचा सांभाळ करत आलेला आहे. किती आभार आम्ही त्याचे मानले पाहिजे, किती धन्यवाद आम्ही त्याला दिला पाहिजे, आणि किती स्तुती, किती आराधना आणि किती तहान आणि भूक आम्हाला त्याच्या दर्शनाची लागली पाहिजे. आणि दावीद त्याचा एकही उपकार विसरत नसायचा. लक्षपूर्वक आहे का, मला पुढे जायचंय. देवाला सर्वात जास्त त्याच्या मुलांकडून जर काय पाहिजे ना, यशा 43:21 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणलं, मी निर्माण केले लोक माझं स्तवन करतील, मी निर्माण केले लोक मला धन्यवाद देतील, मी निर्माण केले लोक माझ्याकडे येतील आणि याने म्हणणार, येशू ही गरज ती गरज ती गरज. ते पहिले म्हणतील, येशू मी तुझ्यावर प्रेम करतो, येशू मी तुझा आहे आणि मी तुझा आभार मानतो, मी तुला धन्यवाद देतो माझ्या कुटुंबासाठी, धन्यवाद देतो माझ्या लेकरांसाठी, धन्यवाद देतो माझ्या व्यवसायासाठी, धन्यवाद देतो माझ्या आरोग्यासाठी, धन्यवाद देतो माझ्या विजयासाठी, धन्यवाद देतो माझ्या गरजा पूर्ण केल्या म्हणून. अरे किती धन्यवाद द्याल, जेवढा धन्यवाद द्याल तेवढा धन्यवाद बाहेर निघेल, कारण एवढ्या गोष्टी त्याने आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहे. आणि आज मला देवाला धन्यवाद द्यायचा आहे की देवाने मला संधी दिली देवाने केलेल्या उपकाराबद्दल बोलण्याची. आज देवाने मला संधी दिली देवाच्या चांगुलपणाबद्दल बोलण्याची, आणि देवाच्या चांगुलपणाबद्दल बोलणं मी माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी गोष्ट समजतो. देवाच्या गुडनेस बद्दल बोलणं जगातला सर्वश्रेष्ठ प्रिव्हिलेज आहे. आरोग्याबद्दल मी बोलेल, आशीर्वादाबद्दल मी बोलेल, कारण देवाचे ते गुणधर्म आहे. पण देवाचं मन जर कशात आहे तर ते त्याच्या लेकरांमध्ये, ते त्याच्या मुलींमध्ये, ते त्याच्या लोकांमध्ये. आणि काय पाहिजे त्याला, हो त्याला तुमच्याकडून त्याचा धन्यवाद धन्यवाद आणि आभार मानणं पाहिजे. आमेन. वाचा यशा 43:21. मी आपल्यासाठी निर्माण केलेले मुलं काय करतील, माझं स्तवन करतील. स्तवनामध्ये फक्त येशू जे तुम्हाला दिलंय, जी स्थिती आहे त्या स्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. गरीब गरिबीत धन्यवाद देऊ, प्रभू परिस्थिती बदलून टाकेल. कर्जामधला कर्जामध्ये धन्यवाद देऊ, परिस्थिती बदलून जाईल. आजारी आजारामध्ये धन्यवाद देऊ, परिस्थिती बदलून जाईल. एखादा जर व्यसनात आहे तो व्यसनातून तो देवाला धन्यवाद देऊ, व्यसन निघून जातील. एखादा जर निराशत आहे, आत्महत्येच्या विचारामध्ये मोठे वादळ जर आहे, फक्त एकच करा, डोळे बंद करा. वादळापेक्षा मोठा तुमच्या बरोबर आहे, व्यसनावर विजय तुमच्या बरोबर आहे, आजारावर मोठा तुमच्या बरोबर आहे, हर एक गोष्टीवर विजय देणारा तुमच्या बरोबर आहे. आणि त्याला म्हणा, प्रभू मी तुझा आभार मानतो, मी तुझी उपकार स्तुती करतो. स्तोत्र करता म्हणतो, मी काय त्याला देऊ, मी कसा उतराय हो. काही करू नको भावा, काही करू नको बहिणी, फक्त स्मरण कर चांगल्या गोष्टी ज्या देवाने तुझ्या जीवनात केलेल्या आहे. स्मरण कर देवाने तुला कुठून उचललेलं आहे. स्मरण कर देवाने तुला कसं जीवदान दिलेलं आहे आणि कशा प्रकारे तुला वाचवलेलं आहे. आणि पहा, परमेश्वर परिस्थिती बदलून टाकेल. जसं मी धन्यवादाकडे येतो, जसं मी उपकार स्तुतीकडे येतो, जसं मी उपकार स्मरणाकडे येतो, हा जो उपकार स्तुती शब्द किंवा हा जो उपकार स्मरण शब्द 157 वेळा बायबलमध्ये आलेला. इंग्लिशमध्ये याला ग्रॅटिट्यूड म्हटलंय. 157 टाइम, 157 वेळा हा शब्द बायबलमध्ये आहे की बी ग्रॅटिट्यूड. म्हणजे काय करा, ऋणी असा ऋणी. आणि कोणाचं ऋणी असायचंय, देव बापाचं असायचंय. सगळ्यात जास्त कशासाठी ऋणी असायचंय, त्याने जिवंत ठेवलं म्हणून. प्रभूने बोला, प्रभूने मला कसं ठेवलंय, जिवंत ठेवलंय. तोंडाने बोलताय, हृदय पहा कुठे आहे, मन पहा कुठे लागलेलं आहे, समर्पण पहा कोणत्या दिशेने, या मुखाने आराधना पहा किती होते, किती उपकार स्तुत्या होतात, किती धन्यवाद होतो आणि किती अश्रू राहत आहे. आमचं जे मन आहे ना ते उपकार स्तुतीकडे लागलेलं पाहिजे. आणि म्हणून 157 पेक्षा जास्त वेळा ऋणी राहणं, आभारी राहणं आणि त्याचं आठवणं याबद्दल आम्ही बायबलमध्ये पाहतो. जवळजवळ 100 वेळा बी थँकफुल हा शब्द आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा, धन्यवाद देणं किंवा धन्यवाद देत असणं हा जो शब्द आहे 100 वेळा आलेला आहे. आणि जवळजवळ 73 वेळा आभार मानणं, उपकार मानणं, उपकार स्तुती करणं हा शब्द आलेला आहे. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले तर येशू ख्रिस्ताने 7 वेळा देवाचे आभार मानलेले आहे. बायबलमध्ये 7 ठिकाणी येशू ख्रिस्ताने देवाचे आभार मानले. शास्त्र सांगतं 5 भाकरी होत्या आणि 2 मासे होते. येशूने त्या घेतल्या आणि आभार मानले. जेव्हा येशू वलांडण सणाचा भोज घेत होता तो प्याला त्याने हाती घेतला, ईशोपकार स्मरण केला, आभार मानलं. आणि मला आपल्याला सांगू द्या, जर देवबाप त्याचा एक पुत्र पृथ्वीवर असताना आभार मानायचा तर या पुत्रांनी, या कन्येने किती विशेष देवाचे आभार मानले पाहिजे, किती विशेष देवाला धन्यवाद दिला पाहिजे. पायाची ठेस लागली ना, देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका.
पिसाळ्या कुत्र्यापासून वाचले ना, देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. ॲक्सिडेंटमधून वाचले ना, देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. चर्च बऱ्याच वेळा आम्ही आमचे चमत्कार जे आहेत ना त्याच्यावर गंज बसू देतो. आमचे जे चमत्कार आहेत ना, आमच्या ज्या साक्ष आहेत ना, आमच्या जीवनात देवाने केलेल्या अद्भुत कृत्या ना, आम्ही ते विसरून जातो. कधीच कोणता चमत्कार विसरू नका. तारण झालेला दिवस विसरू नका. देवाने संकटातून वाचवलेला दिवस विसरू नका. देवाने सहाय्य केलेला दिवस विसरू नका. देवाने पत्नी दिलेला दिवस विसरू नका. देवाने पती दिलेला दिवस विसरू नका. लेकर दिलेला दिवस विसरू नका. घर दिलेला दिवस विसरू नका. आणि सगळ्यात वर जर काय असेल, ज्या दिवशी तारण झालंय ना, तारण म्हणजे पापाची क्षमा, तो दिवस कधीच विसरू नका. आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची जी दया आहे, शास्त्र आम्हाला सांगतं ती सनातन आहे. जे काही तुम्ही करता, जे काही तुम्ही बोलता, येशूच्या नावामध्ये, कलसेकराचं पुस्तक 3 अध्याय वचन 17, येशूच्या नावामध्ये, त्यात उपकार स्तुती करा बायबल सांगतं. त्याच्यामध्ये आभार माना बायबल सांगतं. त्याच्यामध्ये धन्यवाद द्या देवाचं वचन सांगतं. आणि आमचं हे कर्तव्य आहे, जे काही आम्ही बोलतो करतो त्यामध्ये आम्हाला धन्यवाद करायचं. सैतान हा संदेश तुम्हाला ऐकू देणार नाही, कारण मी सैतानाच्या विरुद्ध बोलत आहे. मी सैतानाची जी सत्ता आहे तिच्या विरुद्ध बोलत आहे. आज लोकांना हे संदेश नकोय. आज लोकांना तुम्हाला देव काय देणार हे संदेश पाहिजे. आज तुम्ही देवाला काय देणार हा संदेश येत आहे. आणि हा संदेश मंडळीला नको, हा संदेश विश्वासणाऱ्यांना नको, हा संदेश त्यांनाच पाहिजे ज्यांचं खरं तारण झालेलं आहे आणि जे आत्मिक जीवनात जिवंत आहेत. बाकी मग डुकल्या घेतील, झोपा काढतील, उठून जातील, मोबाईलकडे लक्ष लावतील आणि कानात बोटं घालतील. पण ज्यांना देवाने वाचवलंय नाशाच्या खाचेतून, दलदलीमधून, चिखलामधून, व्यसनामधून, पापामधून, ते ह्याच संदेश ऐकतील आणि सदैव सदैव आणि सतत देवाला टाळ वाजून धन्यवाद देतील. जोरदार सैतानाचं घर उद्ध्वस्त होईल. तर मला पत्नी भेटली, संपलं माझं काम. मला पती भेटला, संपलं माझं काम. मला आरोग्य भेटलं, संपलं येशूचं काम. मला घर भेटलं, बस तेवढाच येशू. प्रत्येक चमत्काराच्या वेळेस, प्रत्येक साक्षाच्या वेळेस आणि प्रत्येक देवाने केलेल्या कार्याच्या वेळेस जर तुम्ही मनापासून उपकार स्तुती केली ना, तुम्हाला कोणीच हलवू शकत नाही. आमेन. आमेन. वाचा. आणि बोलणे किंवा करणे, आणि बोलणे किंवा करणे, जे काही तुम्ही करा, जे काही तुम्ही करता, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने ते करा. सर्व येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये आणि त्याच्याद्वारे, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता याची उपकार स्तुती करा. आमेन. जे काही तुम्ही बोलताय, जे काही तुम्ही करताय, सगळं काही येशूच्या नावात करायचंय. आणि येशूच्या नावात करत असताना देव बापाची उपकार स्तुती करायची. आज मी धन्यवाद देतो या सेवकासाठी. आज मी धन्यवाद देतो या कुटुंबासाठी. इतक्या लांब या कोपरगाव शहरात सारख्या ठिकाणी त्याने उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवलेली आहे. काही कारण नाहीये, लग्न झालेलं आहे, सगळ्या गोष्टी सेटल डाऊन झाल्या, आता उपकार स्तुती काय. मी देवाचे आभार मानतो की आपल्या प्रत्येकाला कळावं की देवाने जो चमत्कार केलाय, देवाने जो अनुभव दिलाय, त्याचा विसर पडता कामा नये. इतर गोष्टींमध्ये आम्ही खूप काही करू, लग्नावर खर्च करू, घरावर खर्च करू, लेकरांवर खर्च करू, पण ज्यावेळेस देवाचं काम करायचंय, उपकार स्तुतीची प्रार्थना ढकलत राहू पुढं पुढं पुढं. उपकार स्तुती करायला उशीर लावू नका. धन्यवाद करायला उशीर लावू नका. ज्या दिवशी तुम्ही देवाचा धन्यवाद करायला उशीर लावायला लागले, लक्षात घ्या तुम्ही देवापासून दूर गेलेले. तुम्ही म्हणताल नाही आम्ही अन्न भाषा बोलतो, तुम्ही म्हणताल नाही आम्ही चर्चला जातो, तुम्ही म्हणताल नाही आम्ही आराधना करतो, देवाला धन्यवाद तुम्ही ते करताय, पण मन ओके नाहीये बरं का. मन देवापासून दूर निघून गेलेलं आहे. ज्या मनात येशू आहे ना तो उशीर लावणार नाही. ज्या मनात तारणाचा अनुभव आहे ना ते मन उशीर लावणार नाही. काही दिवसापूर्वी फ्रान्सिस नावाचा एक व्यक्ती, अतिशय गरीब, हातावर पोट भरण्यासाठी केरळमधून मुंबईला आला आणि फार प्रार्थनेमध्ये देवावर विश्वास ठेवून आणि मुंबईत राहायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली. पत्नी प्रार्थना करायची, तो प्रार्थना करायचा, भाड्याच्या घरात राहत होते आणि देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकायला सुरुवात केली. आणि देवाची स्तुती असो की काही दिवसांनी त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर झालं. देवाने घर दिलं. त्या घरात ते प्रार्थना करायचे, सकाळची प्रार्थना, रात्रीची प्रार्थना, कंटिन्यू चर्चला जाणं. देवाने त्यांना स्वतःचा व्यवसाय दिला. देवाच्या नावाला धन्यवाद की तो व्यवसाय एवढा वाढत गेला, एक व्यवसाय अनेक ठिकाणी पसरला. आणि हा जो हातावर पोट भरणार याचं काही अस्तित्व नाही. देवाने याला फार उंच केलं. मुंबईमध्ये हा बिग शॉटमध्ये गेला, अतिशय टॉपच्या लेवलला गेला. अनेक घरं, बिझनेस, गाड्या, एव्हरीथिंग गॉड ब्लेस्ड हिम. सगळं काही देवाने त्याला दिलं. आणि कालांतराने भाई दिनाकरन हे मुंबईमध्ये आलेले असताना
याच व्यक्तीच्या घरी राहायला थांबले. हा भाईदिनकरजीने खूप चांगली काळजी घेतली आणि भाईदिनकर जवळजवळ 2 ते 3 दिवस त्याची इथं होते. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा भाईदिनकरला तिथून जायचं, भाईदिनकर म्हटले, फ्रान्सिस, मला देव तुला काहीतरी सांगायला लावत आहे. काल रात्री माझ्या देवाने माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की फ्रान्सिसला एक गोष्ट सांग आणि ती तुला ऐकायची म्हणे. फ्रान्सिस म्हटला, पालक साहेब सांगा ना काय. काल रात्री देव येऊन मला म्हणाला की इतक्या वर्ष मागं फ्रान्सिस नावाचा एक निरुपयोगी व्यक्ती, रोडवर पडलेला व्यक्ती, ज्याची काही पात्रता नव्हती, ज्याची काही लायकी नव्हती, अशा व्यक्तीने माझी प्रार्थना करायला सुरुवात केली. असा व्यक्ती माझ्या पायाजवळ आला, तो रडायचा, मी त्याला पत्नी दिली. तो रडायचा, मी त्याला लेकरं दिले. तो रडायचा, मी त्याला भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात पाठवलं. तो रडायचा, मी त्याला अनेक घरं दिले. तो रडायचा, मी त्याला व्यवसाय दिलं. मी त्याला हसवणारा बनवलं. मी त्याला बहुगुणित बनवलं. मी त्याला आशीर्वादी बनवलं. मी त्याला एवढा मोठं केलं की आज त्याच्याकडे माझी प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही. आज त्याच्याकडे माझ्या पायाजवळ बसण्यासाठी वेळ नाही. मी रोज याच घरात असतो आणि फ्रान्सिसची वाट पाहतो की फ्रान्सिस कधी येईल आणि कधी म्हणेल धन्यवाद येशू. फ्रान्सिस कधी येईल आणि कधी म्हणेल प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. पण माझ्या मुलाला सांग, माझे कान तरसले, कितीतरी काळ निघून गेला, फ्रान्सिस ना माझं नाव घेतोय ना माझी उपकार स्तुती करतोय. जर मी फ्रान्सिसला दिलं नसतं तर बरं झालं असतं. आज अशा अनेक फ्रान्सिस आमच्या जीवनात काम करत आहे. काय देवाने आम्हाला दिलं नाही, काय देवाने आमच्यासाठी केलं नाही. कुठून उचललं आम्हाला देवाने, कुठं आणून ठेवलंय देवाने आम्हाला. मोठ्या मोठ्या कोर्ट कचऱ्यातून आम्ही बाहेर आलोय, मोठ्या मोठ्या वादळातून आम्ही बाहेर आलोय, कर्जातून आम्ही बाहेर आलोय, गरिबीतून आम्ही बाहेर आलो आणि सगळ्यात ऊपर आम्ही जिवंत आहे प्रियांनो. 8वा ते दिवस आम्ही एक दिवसही येशूला विसरत नव्हतो. 8वा एक रात्री आम्ही बेडवर बिगर प्रार्थनेस जात नव्हतो. आज अनेक जण त्यांच्या प्रार्थना बंद आहे. अनेक जण पास्टर ते चर्चला येत नाही. अनेक जण ते बायबल वाचत नाही. अनेक जण ते दशांश देत नाही. अनेक जण ते आराधना करत नाही. अनेक जण ते देवापासून इतके लांब निघून गेले. त्या फ्रान्सिस सारखे झाले. आणि जेव्हा फ्रान्सिसने ऐकलं, फ्रान्सिस ढळा रडायला लागला, तोंड जोडून घ्यायला लागला आणि मला लागला, येशू माझ्यावर दया कर, खरंच मी विसरलो होतो की तू माझ्यासाठी काय काय केलं. आणि फ्रान्सिसने नवीन सुरुवात केली. देवाला उपकार स्तुतीच्या यज्ञापेक्षा दुसरं आमच्याकडून काहीही नको आहे. तुम्ही कितीही मोठे पैसे देवाला द्या, देवाचंच येते. देवाला नको येते. धन त्याचं आहे, सगळ्या ट्रेझर त्याचा आहे, स्वर्ग त्याचा, पृथ्वी त्याची. तुम्ही त्याला काय देणार? त्याला तुम्ही पाहिजे. आणि जे मला टी व्ही चॅनलवर ऐकत आहे, जे मला मोबाईल चॅनलवर ऐकत आहे, त्याचा उपकार स्मरणाची प्रार्थना करा, त्याच्या धन्यवादाची प्रार्थना करा, त्याच्या आभार मानण्याची प्रार्थना करा. माझा देव स्वर्गातून पाहतोय. मी माझ्या जीवनातला तो एकही क्षण विसरलेलो नाही आहे, एकही ते ठिकाण विसरलो नाही जिथून देवाने मला उचललेलं आहे आणि जिथं देवाने माझ्यावर कृपा केलेलं आहे. जिथं माझं तारण झालं ती जागा मी आठवतो. ज्या एरियात देवाने मला नेलंय, जिथं देवाने मला पुरवलंय, जिथे देवाने माझी काळजी घेतली, मी हे कधीच विसरलेलं नाहीये. आणि देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे, प्रभू मला कधी विसरू पण देऊ नको. दावीद देवाच्या मनातला का बनला माहिती आहे का? दावीद देवाला का आवडला माहिती आहे का? दावीद सतत धन्यवाद करायचा. आणि म्हणून आज या उपकार स्तुती निमित्त बहिणी भावा, चल या मटेरियल ब्लेसिंगहून आपली नजर हटव. मी माझं करता मरण कधी कळणार नाही, जगातून कधी निघून जाऊ कळणार नाही. देवाचं करता वेळ घालव ना, देवाला धन्यवाद देताना वेळ घालव ना. तुझ्या लेकरांना पाहू दे ना, तू देवाला धन्यवाद देते आई. तुझ्या लेकराला पाहू दे ना बापा की तू धन्यवाद देणारा बाप आहे. आणि जेव्हा साईबाप धन्यवाद देणार आहे, लेकर पण धन्यवाद देणारे असतील. जर पालक धन्यवाद देणार आहे, मंडळी पण धन्यवाद देणारे असतील. आणि जेव्हा वक्ता धन्यवाद द्यायला लावतो, ऐकणारे पण धन्यवाद देतील. आमेन. बोल येशू मसीह की. शास्त्रामध्ये लिहिलं, ही जी उपकार स्तुती आहे ना, ही उपकार स्तुती तेव्हा देवाचे लोक करायचे जेव्हा ते संकटातून बाहेर यायचे. ज्यावेळेस या घरात लग्न ठरलं, अनेक संकट होते हो, त्याने तुम्हाला साक्ष सांगितले असेल. अनेक संकट होते, पैशाचे संकट होते, मुलाकडचे, त्यांच्याशी बोलणं उठणं, खूप सगळ्या गोष्टी होत्या. आणि जो व्यक्ती आहे त्यांचा BP वाढत होता, ते आजारातून जात होते, आई आजारातून जात होते. या सगळ्या संकटातून सुखरूपरित्या देवाने या कुटुंबाला बाहेर काढले. टाळ्याचं धन्यवाद देवाला द्या आणि या कुटुंबाबद्दल देखील देवाला धन्यवाद द्या. जसे या संकटातून हे बाहेर आले, यांनी उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात चांगली प्रार्थना जर काय असेल तर ती उपकार स्तुतीची प्रार्थना. सर्वात ग्रेट प्रार्थना जर काय असेल तर ती उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय जर तुम्ही वाचला तर बायबलमधली पहिली उपकार स्तुतीची प्रार्थना जी आहे ना, ती नोहाने केली.
आणि हा जो नोहा आहे याच्यासारखं संकट आम्ही कोणीच कधी पाहिलेलं नाही. 40 दिवस याचं तारू पाण्यामध्ये होतं. 40 दिवस पूर आलेला होता. अख्ख्या जगाचा नाश, इकडं मरण तिकडं मरण, सगळीकडे मरणच होतं. आणि सगळ्या मरणामध्ये नोहाचं जीवन होतं. जसा नोहा बाहेर आला, उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय 20 वचन, नोहाने बाहेर आल्या पहिले देवाची उपकार स्तुती केली, पहिले देवाचे आभार मानले आणि पहिले देवबापाची आठवण केली, पहिले देवाचं स्मरण केलं. वाचा उत्पत्ती 8:20. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु आणि सर्व शुद्ध पक्षी आणि पक्षी ह्यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. आता मी इकडे तुम्हाला जायला लावत नाहीये. होमार्पण, पापार्पण, दोषार्पण, अन्नार्पण, शांतार्पण, या सगळ्या अर्पणाचं शिक्षण पास्टर दीपक थोरात, हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे, इथं तुम्ही सबस्क्राईब करा, चेक करा. एक एक डिटेल जे तुम्ही कधी ऐकलं नसेल इतके डिटेल तिथं मी दिलेले आहेत. येशू कसा आता सध्या मी टाकलेला आहे. फक्त आता मला तुम्हाला इथं उपकार स्तुतीकडे न्यायचं आहे. आणि बायबल मधली पहिली उपकार स्तुती नोहाने केलेली आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. या नोहाप्रमाणे आम्ही वाचलोय का नाही? इथं 2008 साली पूर आला, वाचलो ना. आणि असे कितीतरी पूर आलेत, वेगवेगळे पूर आले. देवा मला वाचवत आलाय. उपकार स्तुती केली का? देवाचे आभार मानले का? देवासमोर उपडे पडले का? देवासमोर रडले का? देवासमोर मन मोकळे केलं का? देवाचा धन्यवाद केलाय का? का आपलं येऊ दे देवा, भाजीपाल्याप्रमाणे मला हे दे, मला ते दे. येशू बाजारचा भाजीपाला नाही हो, कामापुरता मामा नाही होतो. गरज सरो वैद्य मरो, हे जीवन बंद करा. जो धन्यवाद द्यायला सुरू करेल तो फक्त आशीर्वादी जीवन जगणार, तो फक्त उन्नतीचं जीवन जगणार, त्याची भरभराट होणार, तो समृद्ध होणार, तो उंच पद चढवला जाणार. त्याच्या हायतीत लक्षात आहे का, मी भविष्यसूचक बोलत आहे. तुमच्या हायतीत तुमच्यासारखं दुसरं कोणीच नसणार, कारण तुम्ही देवाच्या मनातले आणि तुम्ही देवाचं मन जाणलेलं आहे. आज मी बंद करण्याकडे घेऊन जात आहे. नोहा हा उपकार स्तुती करतो कारण त्याने संकट ओळखलं होतं. या भावाने आज उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली कारण त्याने संकट ओळखलं होतं. या बहिणीने उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली, त्याने संकट ओळखलं होतं. आणि आज तुम्ही सगळे इथं आलेले आहात कारण तुम्ही संकट ओळखलेलं आहे. आणि मला चॅनलवर युट्यूबवर ऐकत आहे, तुम्ही सर्वजण ऐकतात कारण संकट ओळखलेलं आहे. खूप संकटाचा काळ आहे, युद्ध चालू आहे, महागाई वाढलेली आहे, आजार आलेले आहे. पण जे देवाच्या मनात आहेत, जे रोज देवाचा धन्यवाद करतात, त्यांचा केस देखील मोजून ठेवलेला आहे. आमेन. त्यांचे केस डोक्यावरचे मोजून ठेवलेले आहे. तुम्हाला काहीच होणार नाही. देव तुमचं संरक्षण करेल, देव तुम्हाला वाचवेल आणि देव तुमची काळजी घेईल. आमेन. मी देवाचे आभार मानतो. मला जास्तीत जास्त उपकार स्तुतीच्या प्रार्थनेत बोलायला बोलवतात आणि माझा फार आवडता विषय, मी याच्यावर खूप वेळ अजून बोलू शकतो. काही दिवसापूर्वी एका ठिकाणी खूप मोठी उपकार स्तुतीची प्रार्थना होती, मलाच बोलण्यासाठी बोलवलं आणि मी तिथं जाऊन देवाच्या वचनातून संदेश दिला. परंतु या उपकार स्तुतीचं जे कारण होतं ते मला तुम्हाला सांगू द्या. एक 8 ते 9 वर्षाची मुलगी आहे आणि ही मुलगी किचनमध्ये चहा करताना किंवा तिची आई चहा करताना हा जो चहा आहे किंवा हे जे पाणी आहे हे सगळं तिच्यावर पडलं. उन्हाळ्याचे दिवस आणि खूप भयंकर भाजली ती, खूप भयंकर भाजली. सगळे अंगावर फोड आले, स्किन डायरेक्ट व्हाईट सुरू झाले, इतकं भयानक ते भाजलेलं होतं. आणि यांना कळलं नेमकं आता काय करावं, कारण अचानक लेकरावर हा संकटाचा भाग आला ना. या लोकांनी त्या स्थितीमध्ये त्या बाळाला देवाकडे नेलं. ती सगळी प्रार्थना केली. रविवारचा दिवस होता, हिचे घरचे चर्चमध्ये होते. पहिले चर्च संपू दिलं आणि चर्च झाल्यानंतर तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि काही दिवसांनी त्यांनी फार मोठी उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली. आणि त्या उपकार स्तुतीमध्ये ती मुलगी माझ्या शेजारी मी उभी केली होती. आणि जेव्हा आम्ही झाल्या गेलो, तिच्या अंगावर अनेक डाग आले होते. काही डॉक्टर म्हणते या जाणार नाही, असंच राहणार. अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. मी त्यांना म्हटलं, तुम्ही जर देवाचे आभार मानणार आहेत आणि तुम्ही जर देवाची प्रार्थना करणार आहेत आणि जर प्रभू येशू तुमची ढाल आहे आणि जर प्रभू येशू तुमचं कवच आहे, हिचं शरीर परत जसं तसं होणार. आमेन. आमेन. थांबा थांबा थांबा. ज्या वेळेस ते बाळ तिथं उभं राहिलं होतं, तिच्या अंगावर एकही डाग राहिला नव्हता. सगळे डाग निघून गेले होते आणि त्या कुटुंबाने उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली होती. जेव्हा संकटातून बाहेर येता देवाची उपकार स्तुती करा. मग ते संकट कोणतेही असेल, देवाचे उपकार कधीच विसरू नका. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराचे उपकार विसरू नको हे माझ्या जीवा, त्याचा धन्यवाद कर, त्याचे आभार मान. मी तर असं म्हणेल, त्याचा एकही उपकार विसरू नका, एकही उपकार विसरू नका. जर खरंच तारण झालेलं आहे, जर खरंच प्रभूचे झालेले आहात, तर एकही उपकार तुम्ही त्याचा कधीच विसरणार नाही. आणि जर तुम्ही देवाचे उपकार विसरायला लागले, प्लीज हे सुनो, तर तुम्हाला आईबापाचे उपकार पण ध्यानात राहणार नाही,
तुम्हाला आपल्या सरकारचे उपकार, सरकारी इन सेन्स आपल्या देशाचे उपकार पण देण्यात राहणार नाही, तुम्हाला समाजाचे उपकार पण देण्यात राहणार नाही, तुमच्यासारखा निरुपकारी कोणी नाही, तुमच्यासारखा कठोर कोणी नाही, कारण तुम्हाला जीवनच कळलं नाही. पण जो देवाचे आभार मानतो ना, तो इतरांचे पण आभार मानेल, तो आई वडिलांचे विशेष आभार मानेल, पालक साहेबांचे आभार मानेल, मंडळीचे आभार मानेल, आणि तो नम्र राहील, तो आभारी राहील, कारण त्याला माहित आहे तो जिवंत आहे देवामुळं, त्याच्या नागपुढे श्वास आहे येशूमुळं, त्याचे पावलं व्यवस्थित आहे येशूमुळं, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे कोणामुळे, सर्वच उत्तर कोणामुळे. आणि म्हणे हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचा उपकार स्मरण कर, कारण तो चांगला आहे आणि ते तू कधीच विसरू नको. महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या की दाविदाने गल्ल्यातला मारल्या एक स्तोत्र लिहिलं. गल्ल्यात हा इतका भयंकर राक्षस होता की दाविदासारखे 10 जण त्याने मारले असते, पण या छोट्या दाविदाने गल्ल्यातवर चाल केली आणि हा गल्ल्यातला म्हणाला की मी तुला घाबरत नाही, जो माझ्या बरोबर नाही आज तो तुला संपवून टाकणार. आमेन. बोलो येशू मसीह की, जोर से बोलो येशू मसीह की. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की या दाविदाला देवाने कृपा दिली, एका दगडामध्ये गल्ल्यातला त्याने मारून टाकलं, आणि मारल्यानंतर जेव्हा तो परत आला त्याने एक वही घेतली, त्या काळातली पेन्सिल किंवा पेन घेतला आणि एक सुंदर स्तोत्र लिहिलं. हे स्तोत्र तुम्हाला बायबलमध्ये सापडणार नाही. हे स्तोत्र सुरुवातीच्या बायबलमध्ये होतं, हिब्रू बायबलमध्ये, परंतु कालांतराने बायबलचा अभ्यास करणारे त्यांना काही गोष्टी ज्या आहेत उचित वाटल्या नाही, त्यांनी स्तोत्र काढून टाकलं. हे जे स्तोत्र आहे ना, हे स्तोत्र 151 आहे, आणि तुमच्या बायबलमध्ये स्तोत्र 150 आहे, आणि हे जे स्तोत्र 151 आहे, हे स्तोत्र 151 दाविदाने गल्ल्यातला मारल्यावर लिहिलेलं आहे, आणि त्या ठिकाणी खूप सुंदर प्रकारचे शब्द आहेत. जर तुम्ही स्तोत्र 151 आणि त्याचं 7 वचन जर वाचलं, सापडणार नाही तुम्हाला ते, कारण तुमच्या बायबलमध्ये नाही आहे. थोडं माझ्यासारखं जावं लागेल, 8-10 वर्ष शिकावं लागेल, उंच लेवलचा अभ्यास करावा लागेल. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. मग थोडंसं तिकडे जाता येईल. मी स्तोत्र 151 कडे तुम्हाला नेत नाहीये, दाविदाने लिहिलेल्या स्तोत्राकडे नेत आहे. कधी लिहिलं? जसा उपकार झाला, शत्रूवर विजय मिळाला, शत्रूवर वर्चस्व मिळालं, दाविदाने स्तोत्र लिहिलेलं आहे. आज मला बंद करता करता आपल्याला उत्तेजन देऊ द्या. ही उपकार स्तुतीची प्रार्थना आहे, ही आभार मानण्याची प्रार्थना आहे, ही धन्यवाद देण्याची प्रार्थना आहे. बायबलमध्ये शेकडो वचनं आभार मानण्याबद्दल आहे. स्वतः येशू आभार मानायचा. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी उपकार स्तुतीचा यज्ञ करेल, आणि तो इतकंच नाही, तो म्हणतो की मी ते जे उपकार आहे ते फेडीन. हे सगळं आपल्याकडे येत असताना जेव्हा जेव्हा शत्रू आपल्याला विजय मिळाला, जेव्हा जेव्हा शत्रूवर देवाने आपल्याला त्या ठिकाणी विक्टोरी दिली, आपले आभार, आपले देवाचे उपकार मानणं कधीच विसरू नका. जर एकदा देवाने तुम्हाला शत्रूवर विजय दिला आणि तुम्ही त्याचे आभार मानायचे विसरले, देव दुसऱ्यांदा शत्रूच्या ताब्यात देईल तुम्हाला. आणि म्हणशील तिथून मग देवा आता काय झालं, तू मागच्या वेळेस माझे आभार नाही मानले. आता मानतो ना देवा, ही वेळ येईल आणि या वेळेला येऊ देऊ नका. दावीद 66 लढाया लढला. किती बोला सर्वजण? 66 लढाया लढला. पहिली लढाई लढला, विजय मिळाला, देवाचे आभार मानतोय. आमेन बोला. दुसरी लढाई लढला, विजय मिळाला, देवाचे आभार मानतोय. तिसरी लढाई लढला, विजय मिळाला, देवाचे अजून आभार मानतोय. चौथी लढाई लढला, विजय मिळाला, अजून आभार मानतोय. प्रत्येक लढाई जिंकला की आभार मानायचा, प्रत्येक लढाई जिंकला की उपकार स्तुती करायचा, प्रत्येक लढाई जिंकला की देवाला धन्यवाद द्यायचा, प्रत्येक लढाई जिंकला की देवाचं स्मरण करायचा. आणि देवाला हेच आवडलं. देवाने दाविदाला तरुणपणापासून मरेपर्यंत तो जेवढेही लढाई लढला, एकही लढाई हारला नाही, कारण तो देवाचे आभार मानणारा होता, उपकार स्तुती करणारा होता, धन्यवाद देणारा होता. आणि आज मी आपल्याला चॅलेंज करतो चर्च, मी आज आपल्याला चॅलेंज करतो, नेव्हर फॉरगेट द बेनिफिट ऑफ गॉड. देवाने केलेले उपकार कधीच विसरू नका. त्याचा उतराय व्हायचंय ना, फक्त आभार माना, आभार माना आणि आभार माना. आणि मला महत्वाची गोष्ट या ठिकाणी 10 कुष्ठरोग्यांची सांगू द्या. 10 जण येशूकडे आले, लांब उभे राहिले आणि म्हणतात येशू आम्हाला शुद्ध करा. कुष्ठरोगी म्हणजे ज्यांचे बोटं सडायला लागलेत, कोड फुटलेले आहेत, ज्यांच्या जवळ पण कोणी जात नाही, ज्यांना उंदरं चावले तर काही कळत पण नाही, ज्यांना चिमटे घेतले तरी काही कळत नाही, कुष्ठरोगी असे 10 येशूकडे आले. आणि येशू आमच्यावर दया करा. येशू म्हणतो जा याचकाला दाखवा. येशू यरुशलेमकडे चालला होता, तो शमरोन आणि गालिल प्रांतातून जात होता. जाता जाता ते बरे झाले. टाळ्याचा अर्पण देवाला द्या. जाता जाता बरे झाले.
हा संदेश ऐकता ऐकता तुम्ही बरे होणार आहात. हा संदेश ऐकता ऐकता तुमच्यावर उपकार होत आहेत. हा संदेश ऐकता ऐकता देव तुम्हाला स्पर्श करत आहे. आणि हा संदेश ऐकता ऐकता तुम्ही संकटातून बाहेर येते. मोठा आमेन. हा संदेश ऐकता ऐकता शत्रू विजय मिळत आहे. हा संदेश ऐकता ऐकता पूर्ण नष्ट होत आहे. हा संदेश ऐकता ऐकता देव तुम्हाला विजय देत आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. लुकुर्ष वर्तमान 17:12 पासून 18 मध्ये ही गोष्ट आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं वचन 27 मध्ये 10 बरे झाले, फक्त एक परत आलेला आहे. वाचा. त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत म्हणून असं पाहून मोठ्याने देवाचा बोलो यीशु मसीह की. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा. आसमान दोन्ही हात वर करून तू है ऊंचा. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. सर्वजण धन्यवाद धन्यवाद राजा तेरा धन्यवाद. एकच परत आला आणि म्हणू लागला येशू तुला धन्यवाद. येशू मी तुझे आभार मानतो. वाचा. मोठ्याने देवाचा महिमा करत परत आला येशूच्या पायावर पडला. वाचा पुढे. आणि येशूचे आभार मानू. हो येशूचे आभार मानू. त्याच्या चरणावर पालथा पडला. शेवटचे येशूचे आभार कधी मानले? मनापासून. शेवटचे येशूच्या पायावर कधी पडले? मनापासून. शेवटच्या येशूला शरण कधी गेले? मनापासून. शेवटचा चमत्कार जो देवाने तुमच्या जीवनात केला तो कधी आठवला? मनापासून. आठवा. 9 जे होते ना स्वार्थी निघाले, 9 जे होते ना मतलबी निघाले, हे 9 जे होते ना हे देवापासून दूर गेले, ते पण बरे झाले होते. 10चे 10 परत यायला पाहिजे होते. आला एकच. आनंदाची गोष्ट हा शंभरोनी होता. शंभरोन म्हणजे झोपडपट्टीतला, शंभरोन म्हणजे खालछाळीतला, शंभरोन म्हणजे एकदम खाली टाकलेला गोर गरीब हो दूर हो असा शंभरोनीच आभार मानतो बरं का. असा शंभरोनीच देवाला धन्यवाद देतो बरं का. असा शंभरोनीच देवावर प्रेम करतो बरं का. असा शंभरोनीच देवाचे उपकार मानतो. आणि हा शंभरोनी आहे. शंभरोनी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्ही शंभरोनी आहात. तुम्ही शंभरोनी आहे आणि मला ऐकणारे शंभरोनी आहे. देवाच्या शंभरोन्यांनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, देव किती चांगला आहे याचा अनुभव घ्यायचा ना. नेहमी त्याचे आभार माना, आभार माना आणि आभार माना. कारण आमचा देव उपकार स्तुती करणारा देव आहे. आमचा देव हा जोडून आणणारा देव आहे, स्थापित करणारा देव आहे. तुम्हाला मनासारखी बायको आणि मनासारखा नवरा देणार आहे, मनासारखे स्थळ देणार आहे, मनासारखी घरं देणार आहे, मनासारखे लेकरं देणार आहे. जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. किती लोक विश्वास ठेवतात? आमेन बोला. आज या देवाच्या वचनातून देवाचा दास या नात्याने या उपकार सूचीच्या प्रार्थनेनिमित्तानं जो देवाचा संदेश आलेला आहे की हे माझ्या जीवा त्याचा धन्यवाद कर, त्याचे उपकार स्मरण कर, कारण तो चांगला आहे आणि त्याचे उपकार स्मरण कधीच थांबू नको. मी आपल्या प्रत्येकासाठी जाहीर करतो की येणाऱ्या दिवसामध्ये देव जे आपल्यावर उपकार करत आलेला आहे आणि अजून उपकार करणार आहे, तुम्ही त्याचा एक एक उपकार आठवताल. आमेन बोला. तुम्ही त्याचं स्मरण करताल. मोठा आमेन बोला. आणि तुम्ही त्याची उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवताल. आमेन. आणि जर आम्ही स्वीकारलं असेल तर आमेन बोलूया. टाळ्याचा धन्यवादाचा अर्पण देवाला देऊया, उपकार स्तुतीचा अर्पण देवाला देऊया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.